तर गोष्ट अशी आहे की हा म्हणजे कधी नव्हे तर मी म्हटलं आज मम्मी तुला मी कॉफी बनवून देतो आणि तिला मी कॉफी बनवायला टाकलाच आणि मी दूध गरम करायला ठेवलेलं. तर दूध गरम केलं ना गजू, इरा बोललो मी खाली जाऊन येतो तोपर्यंत तू दूध बघ. तर ही बाईने बघितलंच नाही, अख्खा दुधाचा टोपच जळाला आणि घरात फक्त धूर अख्खा घरात ना धूर होता धूर. अरे पण तुला समजायला पाहिजे ना. काय समजायला पाहिजे, मी तुला सांगून गेलेलो की कामावरून आली तर मला म्हणतो मम्मी तुला मी कॉफी बनवून देतो. म्हटलं ठीक आहे, म्हटलं आज बनवतोय, म्हटलं चल म्हटलं मला पण बनव आणि बापूंना पण बनव. तर मग मी झोपली. मी म्हटलं हा बनवतोय, मला काय माहिती हा खाली कधी गेला तर मला कळलं नाही. मी सांगून गेलेलो पण माझं एवढं लक्ष नव्हतं ना. मी चूक कोणाची, पण माझं एवढं लक्ष नव्हतं ना. हे कधी बघितलं, स्वतःची चूक कधी एक्सेप्ट करणार नाही, स्वतःची चूक कधीच एक्सेप्ट करणार नाही. आता हे जो गोष्ट आहे ना ती मला सांगून गेली असती की अमूल दुधाकडे लक्ष ठेवा आणि माझ्याकडनं दूध जर सांडलं असतं ना आणि ती टोप माझ्याकडनं जळायला असतं ना, बापरे कदाचित मी आज हा व्हिडिओ बनवू शकलो नसतो. प्रेझेंट नव्हती तिकडे, ते बरं झालं. तू पण शिवाय खाल्ली असतेस. नाईट करून झोपली होती. ते टोप आहे ना ते साफ करून टाकतो पहिले. मी चाललो ते तुझ्या डोक्यातच घालेन मग मी. काय ते टोप आहे ना तुझ्या डोक्यातच घालेन. कसं आम्हाला तीच काम आहेत ना दुसरी सगळी भांडी आणि भांडी जाळून टाक म्हणजे काय असतं, स्वतःकडनं झाली ही चूक. आम्ही नाही काय केलंय, म्हणजे मी तर चांगलंच करायला गेलेलो. मी काय वाईट केलं, मी तुझ्यासाठी कॉफी बनवून देत होतो. तर अजून एक गोष्ट काय माहिती काय, ती काल ना हिच्याकडनं ना फिनेल सांडलं गेलं, अख्खं घरात फिनेलचा वास पडलेला. तर तिने गपचूप मस्त वेगळी ना सगळं अरे माझ्याकडनं फिनेल सांडलं गेलं. हेच जर गजू आपल्याकडनं सांडलं गेलं असतं तर भाई साब इमॅजिन नाही करू शकत, म्हणजे आम्ही मार खाल्ला असता.